नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. तुमची जी इच्छा असेल ती नक्की पूर्ण होईल. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री स्वामी समर्थाचे अनमोल विचार. तुमच्या मनात सतत वाईट विचार येत असतील किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता वाटत असेल तर तुम्ही स्वामी समर्थाचे हे अनमोल विचार ऐकू शकता. यामुळे नक्कीच तुमचं जीवन बदलून जाईल. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात. असंख्य लोक स्वामींची आराधना करतात, स्वामींना मानतात. त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपाशीर्वाद असावा. अडचणीच्या काळात कितीही संकट आली तरी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा दिलासा स्वामींनी अनेकांना दिला. स्वामींना मानणारा मोठा भक्तगण त्याच्या विचारांचे अनुसरण करतो. स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहे. हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. स्वामी म्हणतात, अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे. स्वामी म्हणतात, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. स्वामी म्हणतात, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. असे स्वामींचे विचार आहेत. तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर. अशाने तू माझ्याशी संवाद साधशील. कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग, माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहोचेल. विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मार्ग हटू नकोस, ठाम राहा आणि ते कृतीत आण. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून, तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.